ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तांच्या नावामध्ये नाताळमय स्वागत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवू प्रभू येशूसाठी. प्रियानो, जगामध्ये बरंच दुःख आहे, बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न आहेत. जसं की माझ्या मुलाचं लग्न का ठरत नाही, माझ्या मुलीचं लग्न का ठरत नाही, माझ्या घरामध्ये आरोग्य का नाही, माझ्या घरामध्ये शांती का नाही, हे देवा माझ्या घरामध्ये समृद्धी का नाही. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या ठिकाणी योग्य पद्धतीने जरूर भेटणार आहेत, कारण की तुम्ही सर्वजण योग्य ठिकाणी आहात. कारण की ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आहे, आणि जिथं परमेश्वराचं वचन आहे तिथं स्वयं परमेश्वर आहे. आणि आज तुम्हाला देव तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर किती लोक तयार आहेत आपले उत्तर ऐकायला? तर जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया देवाचे अभिषिक्त आणि महान दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the most wonderful name, the name above every other name of the Lord Jesus Christ. सर्व नामाहून श्रेष्ठ नाव प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव, त्या नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. Praise God. देवाला धन्यवाद. Christmas is in the air, नाताळ हवेमध्ये पसरलाय, and everywhere there is joy in the hearts of men, सगळीकडे लोकांच्या हृदयामध्ये आनंद आलाय, because we are going to celebrate the birth of our Lord and Savior Jesus Christ. कारण आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. Amen. देवाला धन्यवाद. So don't miss 24th and 25th, तर 24 तारखेची आणि 25 तारखेची सभा कोणी चुकवू नका, because God has reserved special blessings for each one of you on those 2 days. कारण 24 आणि 25 तारखेला या दोन्ही दिवशी देवाने तुम्हा सर्वांसाठी खास आशीर्वाद ठेवलेले आहेत. And come early लवकर या if you want to find place here. जर जागा तुम्हाला हवी असेल बसायला तर लवकर या. Amen. आमेन. We'll open our Bibles to Isaiah 43 verse 2. यशायाचा 43वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. यशाया 43:2. If you have got your Bibles, please open to Isaiah 43 verse 2. तुमच्याकडे जर बायबल म्हणजे पवित्र शास्त्र असेल तर उघडा यशाया 43 आणि त्यातलं दुसरं वचन. When you go through deep waters, I will be with you, says the Lord. When you go through rivers of troubles, they will not drown you. When you walk through the fire, you will not be burned. The flames will not hurt you. यशाया 43:2. जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या पाशी असेन, आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस, आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. This is the promise of God. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. Some of you don't even know how you got here in this mess. तुमच्यातल्या काही लोकांना माहिती पण नसेल की तुम्ही सगळ्या गोंधळात कसे अडकलात. One day life was normal. आणि एके दिवशी जीवन सगळं व्यवस्थित होतं, सगळं छान होतं, The next day आणि दुसऱ्या दिवशी everything went wrong. सगळं परत गडबडलं. Now you are in deep stress. आणि आता तुम्ही इतक्या दडपणात, इतक्या टेन्शन मध्ये आहात. Now you are in fear. आता तुम्हाला भीती वाटायला लागली आहे. Now you are in addiction. आता तुम्हाला काहीतरी व्यसन लागलंय. Now you have broken relationships. आता तुमची नाती पण तुटलेली आहे. You are in debts. आणि तुम्हाला कर्ज झालंय. You are in shame. तुम्हाला लाज वाटायला लागली You आहे. are in loneliness. तुम्ही एकटे पडलाय And you are in hopelessness. आणि तुम्ही निराश झालाय. It feels like water is filling your stress. आणि असं वाटायला लागतंय की दडपण माझं खूप वाढत आहे. Fear भीती has taken charge over your life. भीतीनं तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. And because of the mess, आणि ही जी काही बर्बादी किंवा गोंधळ झालाय त्यामुळे many people get into addictions of all sorts. अनेक लोक बऱ्याच पद्धतीच्या व्यसनाधीन जातात. And that leads to broken bodies, आणि त्या व्यसनाधीन झालेल्या अवस्थेमध्ये शरीरांना आजार होतात. broken lungs. लोकांच्या फुफ्फुसांना त्रास होतो. It feels like fire is eating your peace. आणि असं वाटायला लागतं की आगीनं माझी शांती कुठेतरी खाऊन टाकली. And you didn't plan all this. आणि तुम्ही या सगळ्याची योजना केली नव्हती खरं म्हटलं तर. You didn't even see it coming. आणि तुम्ही तर बघितलं सुद्धा नव्हतं की हे असं सगळं पुढे येतंय किंवा होणार आहे. But now you are deep inside it. पण आता तुम्ही त्यात अडकलाय. Now you are sinking into it. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुडायला लागलाय. You have drowned yourself in it. स्वतःला तुम्ही त्यात बुडवूनच घेतलंय. And you are burning inside. आणि आतमध्ये तुम्ही जळताय. And the worst part is, आणि सगळ्यात वाईट भाग हा आहे
You are trying to survive alone. तुम्ही प्रयत्न करताय एकट्यानं जगायचा, टिकायचा. That is the hardest part. आणि सगळ्यात अवघड भाग हाच आहे की तुम्ही एकट्यानं स्वतःनं जगायचा, टिकायचा प्रयत्न करताय. Because in the mess, nobody stays with you. कारण त्या बर्बादीमध्ये, त्या गोंधळामध्ये कोणीच तुमच्या सोबत राहत नाही. In your losses, nobody wants to sit next to you. तुमच्या नुकसानामध्ये कोणालाही तुमच्या शेजारी सुद्धा बसायची इच्छा होत नाही. कारण सगळे लूजर लूजर, तू तर हरलेला असं म्हणतात. But then there is a living God. पण एक जिवंत देव आहे. He is not a statue. तो जिवंत देव पुतळा नाहीये, He is not a religion. धर्म नाहीये, He is not a story. तो कथा नाहीये. My God is real. माझा देव खरा आहे. And He sees you right now. आणि तो देव तुला आत्ता पाहत आहे. He sees your pain right now. त्या देवाला आत्ता तुझ्या वेदना दिसतायत. This same God says हाच देव म्हणतो that these problems may come, की या सगळ्या समस्या तुझ्या जीवनात कदाचित येतील, but yet they will not finish you. पण तरी या समस्या तुला संपवणार नाहीत. If you take me by your side, जर तू मला तुझ्या बाजूने घेतलं तर. praise God. देवाला धन्यवाद. If you take me by your side, जर तू मला तुझ्या बाजूने घेतलं तर या समस्या तुला संपवणार the नाही. waters will not drown हे you, पाणी तुला बुडवणार नाही. the fire will not burn you. ही आग तुला जाळून भस्म करणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You may go through it, आणि त्यातनं कदाचित तू जाशील, but you will not stay stuck in them. पण या सगळ्यामध्ये तू अडकून बसणार नाही कायमचा. हालेलुया. Because God says, कारण ते म्हणतो when your life feels like it is sinking, जेव्हा तुझं जीवन असं तुला वाटायला लागतं की बुडतंय, रुततंय, I am right there with you. त्याला मी तिथेच आहे तुझ्या सोबत. When your problems come, जेव्हा समस्या तुझ्या जीवनात येतात and they come at you like a flood, आणि त्या समस्या पुरासारख्या जेव्हा तुझ्या आयुष्यावर येतात, they have no power to wash you. त्या समस्यांमध्ये तुला बुडवायचं सामर्थ्य नाहीच आहे. They cannot wash you away because I will be with you. त्या समस्या तुला बुडवूच शकत नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. Praise God. हालेलुया. When life turns up the heat, जीवन जेव्हा, जीवनाचं तापमान जेव्हा वाढतं, yes, जीवनाचं तापमान भडकाभडकी, when life turns up the heat on you, जीवनाचं तापमान जेव्हा तुझ्या विरोधात वाढतं, God promises that it will not destroy you. It cannot destroy you. देव तुला वचन देतोय ते सगळं तुला ठार मारू शकत नाही, तुझा नाश करू शकत नाही, तुला बुडवू शकत नाही, Because I will be with you. कारण मी तुझ्या सोबत राहणार आहे. आणि देवाने जर आपल्या सोबत राहायचं ठरवलं तर विषय संपला. Give a big clap to God. म्हणून देवाला जोरात टाळी वाजवा. When everyone else walks away, जेव्हा प्रत्येक दुसरा जण आपल्याला सोडून निघून जातो, God says, I will stay with you. ते म्हणतो मी तुझ्या सोबत आहे बाबा, मी आहे तुझ्या सोबत. When you feel like giving up, जेव्हा तुला असं वाटायला लागतं की मला आता हार मानायची, मला वैताग आला, मला कंटाळा आला या गोष्टींचा, I will hold you up. त्या देव म्हणतो मी तुला धरीन, मी तुला धरेन. But listen carefully. पण नीट ऐका, This promise is not automatic. हे अभिवचन किंवा ही अभिवचन अशी आपोआप घडून येत नाहीत. It will not fall on you like wild cherries drop in your lap. आणि तुझ्या मांडीवरती फळं पडल्यासारखं ते पडणार नाही. It's only for those who will call on Him. अशा लोकांसाठी ही सगळी अभिवचनं आहेत की जी माणसं मनोभावे त्याचा धावा करतील. It will only be for those who follow Him. अशी माणसं की जी मनोभावे त्याच्या मागे चालतील, त्यांच्यासाठी ही अभिवचनं आहेत. Praise God. हालेलुया. So if you seek Him with all your heart, म्हणून संपूर्ण हृदयाने जर तुम्ही आज रात्री त्याला शोधलं, you will find Him. नक्कीच तुम्हाला देव सापडेल. Once you find Him, आणि एकदा का तुम्हाला देव सापडला, He will walk with you. देव तुमच्या सोबत चालेल. And no matter what, आणि मग काही घडो, He will never leave you. काहीही घडो, देव तुम्हाला सोडणार नाही. Praise God. हालेलुया. Why are you drowning today? का तुम्ही आज असे बुडताय? You're drowning it because you tried life without God. तुम्ही बुडताय कारण की तुम्ही जीवनाचा प्रयत्न देवाशिवाय करताय. That's why you are drowning. म्हणून तुम्ही बुडताय कारण तुम्ही जगायचा प्रयत्न जीवनात देवाशिवाय करताय. You are burning because तुम्ही जळताय कारण की you tried to carry your sin alone. तुम्ही एकट्यानं आपलं स्वतःचं पाप स्वतःवर उचलायला पाहिलं. Sin is very heavy. पाप फार जड असतं बरं का. Shame is very heavy. पापाचं वजन फार जड असतं, अपमानाचं आणि लज्जेचं वजन पण फार जड असतं, Guilt is very heavy. दोषी भावना पण फार जड असते, Your pain is very heavy. वेदना सुद्धा तुझ्या फार जड असतात, Your suffering is very heavy. तुझे त्रासही जड असतात. And you are not built to carry it all alone. आणि एकट्याला तुला तर हे सगळं बांधायला बोलावलेलं नाही. Life without God देवाशिवाय जे जीवन आहे is like rowing a boat with only one oar. ते जीवन म्हणजे एका बाजूने आपण वल्हवतोय अशी होडी आहे, And when you have only one oar, आणि एका बाजूनच जेव्हा आपण होडी वल्हवतो
There is lot of efforts needed. मग त्याच्यात परिश्रम फार लागतात And you don't get direction. आणि दिशा नाही सापडत. When you have two oars, then you get direction. पण दोन्ही बाजूनी जर होडी आपण वळवली तर मग दिशा बरोबर मिळते. So life without God तर देवाशिवायचं जे जीवन आहे is rowing with one oar. ते एका बाजूने वळवल्यासारखं आहे. So you go any मग direction. एका बाजूने वळवत राहिलं की आपण कुठल्याही दिशेने जातो. But life with God पण देवासोबतचं जे जीवन आहे is like having two oars. ते असं आहे की दोन्ही बाजूने आपण वळवतोय And you are moving forward. आणि मग तुम्ही पुढे जाताय And you are moving in the right direction. आणि योग्य मार्गदर्शनाखाली योग्य दिशेनं जाताय. Praise God. देवाला धन्यवाद. How much better it is to have God with you. म्हणजे देवाला स्वतःसोबत ठेवणं किती चांगलं आहे ना. Life without God देवाशिवायचं जीवन is like driving at night with no headlights म्हणजे on. रात्रीच्या वेळेला जणू काय आपण गाडी चालवतो आणि गाडीचे हेडलाईट ऑन नाहीयेत. How tough it is. म्हणजे ते किती अवघड जातं की रात्रीच्या समयी आपण ड्रायव्हिंग करतो आणि गाडीचे हेडलाईट बंद आहेत. But life with God पण देवासोबतचे जे जीवन आहे is like the road flooded with halogens. ते असं जीवन आहे की रस्त्यावरती सगळीकडनं हॅलोजन लाईट लागलेले आहे. Praise God. हा असा सगळीकडे प्रकाश लख्ख पडलेला आहे. And when there is light, there is peace. आणि प्रकाश सगळीकडे असला की शांती येते. When there is light, there is confidence. प्रकाश पडला की विश्वास येतो. Where there is light, there is joy. जिथे प्रकाश आहे तिथे शांती आहे, And विश्वास आहे, God आनंद is आहे. light. आणि देव तो प्रकाश आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Life without God is like charging a phone that's not plugged in. आणि देवाशिवायचं जीवन म्हणजे असा फोन आहे की तुम्ही म्हणताय तो फोन तुम्ही चार्जिंगला लावलाय पण तुम्ही चार्जिंगला लावलेलाच नाही, तुम्ही प्लग इन केलंच नाहीये. Even if you plug in, if there is no power going through it, it's useless. आणि प्लग जरी लावला असला पण स्विच ऑन नाही केलं तर मग त्याच्यामध्ये ती बॅटरी चार्ज होणार नाही, त्यातनं तो प्रवाह जात नाही. But life with God is so different देवासोबतचं जीवन फार वेगळं आहे that you are finally connected to the source of all power. की सरते शेवटी सर्व सामर्थ्याच्या स्त्रोताला तुम्ही हात घातला. Suddenly your battery gets charged. अचानक तुमची जी आयुष्याची बॅटरी आहे ती चार्ज होते. Suddenly that phone starts ringing. अचानक तो आयुष्याचा फोन जो आहे तो वाजायला लागतो. That phone starts working. अचानक तो जो फोन आहे तो काम करायला लागतो ज्याला आपण आयुष्य म्हणतो. Suddenly you are in connection with the whole world. आणि अचानक तुमचा संपर्क संपूर्ण जगाशी लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. That is my God. असा हा माझा देव आहे. Amen. आमेन. Life without God is fighting in a storm. देवाशिवायचं जीवन म्हणजे वादळामध्ये उगीच डोकं फोडल्यासारखं आहे. And you are seated in a paper boat. आणि मग तुम्ही बसला मात्र कागदाच्या नावेत, कागदाची होडी केली आणि त्यात बसलाय. Can anybody be safe in a paper boat? कागदाच्या होडीत बसून कोणी सुरक्षित राहू शकतं का मला तुम्ही सांगा. But life with God पण देवासोबत जे जीवन आहे is like sitting in Noah's ark. ते असं आहे की नोहाच्या तारूत आपण बसलोय. Let storms come, but it will not drown. मग वादळ जरी आलं तरी ते तारू बुडणार नाही. Praise God. आमेन. Life without God is like running on an empty tank. देवाशिवायचं जीवन म्हणजे रिकाम्या टाकीवर गाडी चालवणं. But life with God पण देवासोबतचं जीवन is like discovering an endless fuel supply. म्हणजे अंत नसलेला पुरवठा शोधून काढणं. Amen. आमेन. Life without God is like reading a map upside down. आणि देवाशिवायचं जीवन म्हणजे नकाशा ठेवलाय समोर पण उलटा आहे. And you don't know where to go. आणि नकाशा उलटा समोर ठेवल्यामुळे तुला कळतच नाहीये कुठल्या दिशेने जायचं. But life with God पण देवासोबतचं जीवन is finally knowing where you are going. म्हणजे सरते शेवटी आपल्याला कळलं की हश मला कळलं मी कुठे चाललोय. Praise God. आमेन. Life without God is like trying to breathe underwater. देवाशिवायचं जीवन म्हणजे पाण्याखाली जाऊन श्वास घ्यायचा प्रयत्न करणं. It's so tough. पाण्याखाली जाऊन श्वास घ्यायचा प्रयत्न करणं अवघड आहे. But life with God पण देवासोबत जे जीवन आहे is finally coming on the surface for air. ते सरते शेवटी आपण तरंगत वर येणं आणि हवेचा श्वास घेणं आहे. Suddenly you start breathing. अचानक तुमचा श्वास सुरू होतो. Suddenly you are refreshed. अचानक तुम्ही ताजे तवाने होता. Praise God. देवाला धन्यवाद. So have God in your life. तर देवाला तुमच्या जीवनात ठेवा. Take God wherever you go. देवाला स्वतःसोबत ठेवा जिथे कुठे तुम्ही जाल. When you are in trouble, talk to Him. जेव्हा केव्हा तुम्ही त्रासात असाल देवाशी बोला. When you have made mistakes, talk to Him. तुमच्याकडनं चुका झाल्या देवाशी बोला. God is waiting to talk to you. देव तुझ्याशी बोलायची वाट पाहत आहे. God is waiting to respond to you. देव तुला प्रतिसाद द्यायची वाट पाहत आहे. तुझ्या हाकेला ओ द्यायची देव वाट बघतोय की यांनी हाक मारली
तर मी त्याला ओ देईन. That's why he says, when you're going through deep waters, म्हणून देव म्हणतो जेव्हा तुम्ही जलातून जाल I want to be with you. तेव्हा मला तुमच्या सोबत राहायचंय. When you're going through fire, I want to be with you. जेव्हा तुम्ही आगीतून जाल मला तुमच्या सोबत राहायचंय. Praise God. आपण एकटं जायचं नाही, जिथं जाऊ तिथं देव घेऊन फिरायचं. Bible speaks again and again about David, बायबल परत आणि परत दावीद नावाच्या एका माणसाविषयी आपल्याला सांगत आहे. not because he had an easy life, आणि असं काही नाही की दाविदाचं जीवन फार आरामशीर आणि सोपं जीवन होतं म्हणून देव सांगतो असं नव्हे. but because God brought him through every hard trial moment. पण देवाने दाविदाला प्रत्येक खडतर प्रसंगातनं त्रासातनं समस्येतनं बाहेर काढलं. David went through a lot of trials, दावीद अगणित त्रासातनं गेलाय. rejections, त्याला लोकांनी नाकारलं, betrayal, लोकांनी त्याला फसवलं, wars, युद्ध, fear, sin, युद्ध, enemies, भीती, पाप, शत्रू, survival, खूप struggles. संघर्ष, डोकेफोड, लोकांनी प्रेम न देणं, सगळ्यांनी सोडणं, नाकारलं जाणं, He had seen it all. फितवणं, फसवणं, दगाबाजी करणं, दाविदाने सगळं पाहिलं. Yet God saved him from them all. तरी देवाने त्याला सगळ्यात जाऊन बाहेर काढलं आणि वाचवलं. Why? का? How? कसं? Because David trusted God with everything. कारण दाविदाने सर्वांनिशी देवावर विश्वास ठेवला. David was an ordinary shepherd boy. दावीद एक साधा धनगर मेंढपाळ मुलगा होता. He was not a great king, तो काय मोठा महान राजा म्हणून कुठल्या राजाच्या घरात पैदा झालेला नव्हता. not born in a king's palace. तो काय राजाच्या महालात किंवा राजाच्या घराण्यात पैदा झालेला राजा नव्हता. He stayed with the smelly sheep, तर तो अशा दुर्गंधीनं पसरलेल्या मेंढवाळ्यामध्ये मेंढरांसोबत राहायचा. lonely fields, एकटा एकदम शेतात, कोणी नाही. forgotten son in the family. आणि असा मुलगा होता परिवारातला की ज्याला सगळे विसरलेत. But God took him. पण देवाने त्याला घेतलं. When God takes you, आणि देव जेव्हा तुला घेतो your destiny is made. आयुष्याची दिशा बनते बेटा. देवाने एकदा का तुला उचललं की तुझ्या आयुष्याची दिशा बनते. God took little David from the field दाविदाने त्या लहानशा दाविदाला शेतातनं नेलं and put him straight into the palace. आणि नेऊन असं उचललं की शेवटी राजाच्या महालात आणून बसवलं. From ordinary to being extraordinary. हे साधा दावीद अलौकिक झाला. From nobody to becoming the king over Israel. साधा दावीद इस्रायलचा राजा झाला. साधेपणातनं असाधारण झाला. Just like today, जसा आज God can take any ordinary person देव कुठल्याही साधारण व्यक्तीला घेऊ शकतो and raise them up into great places, आणि त्यांना मोठ्या मोठ्या जागी नेऊन बसवू शकतो. all for His glory. सगळं देवाच्या गौरवासाठी देव करू शकतो. God can do it. देव करू शकतो. He can change your position. देव तुझी पोझिशन, तुझं पद, तुझी अवस्था बदलू शकतो. Last week, I think so, one lady shared the testimony. गेल्याच आठवड्यात माझ्या मते एका बहिणीने साक्ष दिली. She had nothing, तिच्याकडे काहीही नव्हतं. stayed in a rented house. भाड्याच्या घरात ती राहत होती. God gave her a building now. देवाने तिला स्वतःच्या मालकीची आता बिल्डिंग दिली. Ordinary lady. साधी बाई, म्हणजे तिला बघून कोणी म्हणणार नाही की एका मोठ्या बिल्डिंगची मालकीण असेल. आता God can do the impossible. म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे बेटा की देवा अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. सगळ्यांवर हार माना चालेल, देवावर हार नाही मानायची. Bible says बायबल म्हणतं in Psalm 124, 2-4, स्तोत्र 124, 2-4, David sat down in the temple स्तोत्र 124, 2-4, दावीद देवाच्या मंदिरी बसला and cried out, आणि रडला if the Lord had not been on our side, आणि म्हणाला प्रभू परमेश्वर जर आमच्या बाजूने नसता. when people attacked us, लोकांनी जेव्हा आमच्यावरती हल्ला केला तेव्हा देव जर आमच्या बाजूने नसता they would have swallowed us alive. तर ही सगळी माणसं आम्हाला जिवंत घेऊन गेली असती. He said the enemies would have swallowed me. म्हणजे त्याला म्हणायचं असं होतं की शत्रूने मला घेऊन टाकलं असतं जर देवाने माझी साथ दिली नसती तर. See, wicked people are out there to destroy you. दुष्ट माणसं बाहेर आहेतच टपून तुझा नाश करायला. We are surrounded by wicked people. दुष्ट माणसांनीच आपण चारी बाजूने घेरलोय. And if you want to stay alive, आणि तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल you cannot take the help of the wicked people. तर तुम्ही दुष्ट लोकांची मदत तर घेऊ नाही शकत ना. You cannot fall at their feet तुम्ही दुष्ट लोकांच्या पाया पडून नाही चालणार. because that's what they want. कारण दुष्ट लोकांना तेच हवंय. But if you stand with God, पण जर तुम्ही देवासोबत उभे राहिला, one man with God is like an army. एक मनुष्य देवासोबत म्हणजे सैन्य आहे, सैन्य. एक मनुष्य आणि देव आर्मी, सैन्य आहे. David said, दावीद बोला we would have been swept away in the flood. आमचा नाश झाला असता, आम्ही पुरात बुडून गेलो असतो. He's saying, if God had not helped me, तो म्हणतो देवानी जर मला मदत केली नसती ना, I would be finished by now. आजपर्यंत मी मेलो असतो, संपलो असतो, गेलो असतो. Because the flood was real, कारण की तो पूर खरा होता, the danger was real, तो धोका खरा होता, the enemies were real, शत्रू खरे होते. but God was more real than them all. पण त्या सगळ्यांपेक्षा जास्त देव खरा होता.
And every time David went through problems, आणि ज्या वेळेला दावीद त्रासातून गेला, he didn't call those problems as stress. त्याने त्या त्रासांना, त्या समस्यांना दडपण, स्ट्रेस, टेन्शन असं नाव दिलं He नाही. didn't call them as pressure. तो त्या त्रासांना, समस्यांना दबाव किंवा प्रेशर म्हटला नाही. He called them floods. तर त्या सगळ्या त्रासांना, समस्यांना त्याने पूर असं नाव दिलं. He said floods. तो म्हणाला पूर आला, महापूर आला, अनेक पुरे, Floods are rising against me. आणि इतके सारे पूर माझ्या विरोधात येत आहेत असं तो म्हटला. See, he called it floods. त्याला पूर असं नाव दिलं त्याने. समस्या नाही Waters are trying to drown की me. पाणी मला बुडवायचा प्रयत्न करताय. Lord, waters are trying to drown me. प्रभू, पाणी मला बुडवायचा प्रयत्न करत आहे. The waves are roaring. लाटा माझ्यावर गरजतायत. See, for David, दावीदाला enemies were floods. शत्रू म्हणजे पूर, Wars were floods. युद्ध म्हणजे पूर, Fear was a flood. भीती म्हणजे पूर, Trouble was a flood. त्रास म्हणजे पूर. And we wouldn't have understood it. आणि आपल्याला हे कळलं नसतं, But God पण understands. देवाला कळतं सगळं. He knows our language. म्हणजे काय, आपल्याला ती भाषा कळली नसती. जर दावीद आपल्याला असं म्हटलं असतं की माझ्या जीवनात पूर आलाय, पण देवाला ती भाषा कळते की याला काय म्हणायचंय. Because God understood David's language. कारण देवाला दावीदाची भाषा कळली. And every time David cried, आणि ज्या तर वेळेला दावीद रडला Lord, I'm in deep waters. की देवबाप्पा, मी गहन आणि खोल पाण्यात अडकलोय, God knew देवाला कळलं my son is in crisis. माझ्या मुलाला काहीतरी त्रास आहे, माझा मुलगा संघर्षात आहे. Amen. आमेन. Bible says in Psalm 144 verse 7, स्तोत्र 144 त्यातल्या 7व्या वचनात बायबल म्हणतं, hear David's prayer. ऐका, दावीदाने तिथे प्रार्थना केली, ती ऐका. Lord, reach down from heaven. तो म्हणतो, प्रभू परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोच, Rescue me मला वाचव and pull me out of deep waters. आणि मला खोल पाण्यातनं खेचून बाहेर काढ. That doesn't mean he was drowned in real water. याचा अर्थ तो खऱ्या पाण्यात बुडला होता असं नव्हे. And so God reached down तर देव खाली पोचला from heaven स्वर्गातून and saved him. आणि त्याने दावीदाला वाचवलं. Every time God saved him. दर वेळेला देवाने दावीदाला वाचवलं. Because कारण God said, this fellow always calls to me. देव म्हणाला, हा ना नेहमी मला हाक मारतो, माझा धावा करतो, And that's why I have to answer him. आणि म्हणून मी त्याला उत्तर दिलंच पाहिजे. Other people call everybody else but me. बाकीची माणसं सगळ्यांना हाका मारतात, पण माझा धावा कधी करत नाही. But David alone calls only to me. पण दावीद कधी काही झालं की पहिलं मला हाक मारतो, माझा धावा करतो. What a privilege. काय सौभाग्य, What a divine relationship. काय दैवी नातं म्हणायचं दावीदाचं आणि देवाचं. What a mighty God. काय महान देव. God rules over every flood. देवाचं राज्य प्रत्येक पुरावर आहे. Whether in real मग खरा पूर असो, or imaginary नाहीतर काल्पनिक असो, or some crisis. किंवा काही संघर्ष, काही त्रास असो. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 93 verse 4, स्तोत्र संहिता 93 त्यातलं 4थं वचन, mightier than many waters, अनेक जलांपेक्षा महान, mightier than the waves of the sea, समुद्रातल्या लाटांपेक्षा महान, is the Lord on high, तो परमोच्च परमेश्वर आहे, and he is mighty. तो महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That means म्हणजे God is greater than your debts. देव तुझ्या कर्जापेक्षा महान आहे. God is greater than your sickness. देव तुझ्या आजारांपेक्षा महान आहे. God is greater than your enemies. देव तुझ्या शत्रूंपेक्षा महान आहे. God is greater than your fear. देव तुझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. God is greater than your crisis. देव तुझ्या संघर्षांपेक्षाही मोठा आहे. तुझे त्रास मोठे, माझा देव त्यावर मोठा आहे. तुला विरोध मोठा, माझा देव त्यावर मोठा. The flood may arise, पूर येणार, येईल, but my God rises higher than the flood. माझा देव त्या पुरावरून मोठा बनून येतो. Praise God. पूर पूर आहे, माझा देव महापूर आहे. Bible says in Psalm 97 verse 1, स्तोत्र 97:1 मध्ये बायबल म्हणतं, the Lord reigns, परमेश्वराचं राज्य आहे, so let the earth rejoice. तर संपूर्ण पृथ्वीने आनंद करावा, कारण की राज्य देवाचा आहे. चलती मेरे प्रभु की आहे. The Lord reigns, प्रभूचं राज्य आहे, and that's why let the earth rejoice. म्हणून पृथ्वीने आनंद करावा. बघा आपल्याला किती आशा. In other words, दुसऱ्या शब्दात, let not your problem rejoice. तुझी समस्या आणि तुझा त्रास आनंद करायला नको. Let not the devil rejoice. सैतानाने आनंद करायला नको. Let not your enemies rejoice. तुझ्या शत्रूंनी आनंद करायला नको. Let not the storms rejoice. वादळांनी आनंद करायला नको. पृथ्वीने आनंद करावा. But you rejoice. तू आनंद करावा. पृथ्वी म्हणजे आपण, मानवजात. And so David said दावीद बोलला in Psalm 18 verse 43, स्तोत्र संहिता 18 त्यातलं
43व वचन. Oh God, हे देवा, you made me the head of nations. तू मला राष्ट्रांचं मस्तक केलंय. See? हा? You made me the head over nations. तू मला राष्ट्रांवर मस्तक करून ठेवलंयस. Amen. राष्ट्रांवरती तू मला हेड म्हणून बसवलाय. People I did not even know. जी माणसं मला माहीतही नव्हती, Now they serve me. ती माणसं आज माझी सेवा चाकरी करतात. He was hunted like an animal. जनावरासारखं ज्याला हकलून देण्यात येत होतं, But when he stuck on to God, पण ज्यावेळेला तो देवाला धरून राहिला, he became from hunted to honored. जनावरासारखं ज्याला हकलून देण्यात यायचं, तो स्वतः आता शिकार करणारा झाला. From hunted भारत to नाही झाला, respected. शिकार नाही झाला, तर आदर मिळू लागला. म्हणायचा प्रयत्न काय आहे, एक आदरयुक्त त्याचं व्यक्तिमत्व झालं. People will respect you. लोक तुम्हालाही आदर देतील. इज्जत मिळेल बेटा, मिळेल, You will get your respect back. मिळेल. आदर गेलेला परत मिळेल. The more you get stuck with God, जेवढं जास्त तुम्ही देवाला धरून राहाल, the more respect you will get. आदर मिळेल. Praise God. हालेलुया. From shepherd to king मेंढपाळापासून राजा, is the doing of my God. माझ्या देवाचं हे कार्य आहे. मेंढपाळाचा त्याने राजा केला, देवाचं कार्य आहे. That's what God can do in one's lifetime. एखाद्याच्या जीवनामध्ये देव हे असं काहीतरी करू शकतो. Beloved, I testify to each one of you tonight. माझ्या प्रियांनो, आज रात्री मी तुम्हाला प्रत्येकालाही साक्ष सांगतो. My God has delivered me from many calamities. माझ्या देवाने मला अनेक संकटातून बाहेर काढलंय. For more than 30 plus years, 30 अधिक वर्ष He has taken care of me. त्याने मला सांभाळलंय. Because life without God कारण देवाशिवायचं जे जीवन आहे ना, is like being locked in a room without any window. ते असं जीवन आहे की एका खोलीत तुम्ही बंद आहे आणि त्या खोलीला खिडक्याही नाहीत. But life with God पण देवासोबतचं जीवन is like throwing open the door wide open म्हणजे दारच तुम्ही एकदम सताड उघडं ठेवलंय and freshness comes आणि inside. ताजी हवा आत येते. देव सोबत असतो ते हे चित्र. Life without God is like driving in a strange land with no GPS. देवाशिवायचं जीवन म्हणजे एखाद्या विचित्र, एका अनोळखी परक्या जागेत गाडी चालवायची आणि गाडीत जीपीएस पण नाही. Even if you have a GPS, if it is not working, what good is it? आणि जीपीएस असून तो चालत नसेल तर काय फायदा. But suddenly when the GPS turns on, पण अचानक जीपीएस चालायला लागलं कार मधलं. suddenly that lady starts speaking to you. अचानक ती जीपीएस ची बाई बोलायला लागली, टर्न राईट, टर्न लेफ्ट, Reroute, turn right, तिकडे turn वळा, left. तिकडे वळा, यू टर्न घ्या. It takes you into the proper place. म्हणजे बरोबर त्या जागी ते गुगल तुम्हाला नेत आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 34 verse 19, स्तोत्र 34 त्यातलं 19 वचन बायबल म्हणतं, good people may face many troubles, चांगल्या लोकांना अनेक त्रासांना कदाचित तोंड द्यावं लागेल, but the Lord saves them from every one of them. पण देव मात्र त्यांना प्रत्येकातनं सोडवतो. हालेलुया. नीतिमानांचे त्रास अनेक, पण देव त्यांना सगळ्यातून सोडवतो. Trouble will come, त्रास येणार, but rescue will always follow. त्रास येणार, ती आयुष्याला बांधलेली गाठ आहे, पण त्रासांमागे सुटकाही येणार. Praise God. Amen. Bible says in Psalm 46 verse 1, स्तोत्र 46 पहिलं वचन बायबल म्हणतं, God is our safe place. देव आपलं सुरक्षित स्थान आहे, God is our strength. देव आपली ताकद आहे. He is always there ready to help us देव in नेहमी times तयार of आहे trouble. आपल्याला संकट समयी मदत करायला. My God is not far from your crisis. माझा देव तुझ्या संघर्षांपासून लांब नाहीये. He is very near. माझा देव तुझ्या फार जवळ आहे. असं समजू नको मला एवढे त्रास होत आहेत आणि माहित नाही देव कुठे आहे. देव तिथंच तुझ्या बरोबर आहे. He is very active. देव फार सक्रिय आहे. So many people went through fire and water, अनेक लोक आगीतनं आणि पाण्यातनं गेलेले आहेत, but turning to God has helped them. पण देवाकडे वळल्यामुळे त्यांना मदत मिळालेली आहे. Yes, right in this very place. अगदी या जागेमध्ये हे झालंय. Many went through many waters. अनेक जण अनेक जलातून गेलेत, My God pulled them all पण out. माझ्या देवाने त्यांना सगळ्यांना बाहेर खेचून काढलं. If I make them to stand here, they will all give the testimony. त्यांना सर्वांना मी इथे उभं केलं तर वन बाय वन सगळे साक्ष सांगतील. Yes. हा, They will say, God pulled me out of many waters. प्रत्येक जण त्यातला म्हणेल देवाने अनेक जलातनं मला बाहेर काढलंय. Yes. प्रत्येक आम्ही स्वतः सांगू पहिलं तर तुम्हाला There are many examples even from the Bible. अनेक अनेक उदाहरणं बायबल मधून They आहेत. all said the same thing. सगळ्यांनी तेच सांगितलंय. Bible says in Psalm 66 verse 12, स्तोत्र 66 आणि त्यातल्या 12व्या वचनात बायबल म्हणतं, they all said, ते सगळे म्हणाले we went through fire and water, आम्ही आगीतून आणि पाण्यातून गेलो, but God brought us out to a place of blessing. पण देवाने आम्हाला आशीर्वादांच्या जागी आणून ठेवलं. Yes, in Psalm 66 verse बघा ना 12, तुम्ही स्तोत्र संहिता 66 आणि त्यातलं 12वं वचन वाचा. everybody had the same testimony. सगळ्यांच्या जीवनात तीच साक्ष आहे.
आमेन. Fire and water are not your end. पाणी आणि आग तुझा अंत नाही. Blessing is आशीर्वाद आहे. पाणी आणि आग तुझा अंत नाहीये. आशीर्वाद आहे. when you're drowning in debt, जेव्हा तू कर्जात बुडशील, drowning in pain, जेव्हा तू वेदनेत बुडशील, drowning in sorrow, जेव्हा तू दुःखात बुडशील, God says, I will be with you. देव म्हणतो मी तुझ्या सोबत राहीन. When you are in rough waters, जेव्हा तू खळबळ माजलेल्या पाण्यात असशील, God says, I will not let you to be drowned. देव म्हणतो मी तुला बुडू देणारच नाही. सवाल ही पैदा नहीं होता बेटा मैं तुझे संभालने आई राहूं. When you are between a rock and a hard place, जेव्हा तुम्ही असे अडकून जाता की इकडे आड तिकडे विहीर काय करू, this will not be a dead end. बघा हा काही शेवटचा असा अंत असणार नाहीये. When people give up, लोक जेव्हा तुझ्यावर हार मानतील, my God will step in. माझा देव येईल आत. Don't wait for anybody. बाकी कोणाची वाट बघूच नका. If they come, it's good. If they don't come, very good. Because you Loka- can trust in God, who लोक is very good. मदत करायला लोक आले तर चांगलंच आहे, नाही आले तर अजून चांगलं आहे. देवावर विश्वास ठेवणारे कोणी मदतीला आले तर मी म्हणेन धन्यवाद देव बाप्पाला. न ठेवणारे कोणी आले तर ती मदत पण काय कामाची. Praise मग God. कोणी मदतीला आलं चांगलं, नाही आलं अजून चांगलं. Are you- प्रभूच करेल मग. Are you in rivers of trouble? तुम्ही अशा अनेक त्रासांच्या नद्यांमध्ये आहात. Are you going through adversities? तुम्हाला काही विरोध होतोय. Do you say, how will I survive this? असं म्हणता आता तुम्ही की बाप रे आता या सगळ्यात मी कशी जगायची. I bring you good news today. चांगली बातमी घेऊन आलो तुम्हाला. God always specializes in stepping in when the heat is at the highest. जेव्हा जीवनातलं तापमान फार उच्च प्रमाणात वाढलेलं असतं त्याच वेळेला देव प्रवेश करण्यात देवाची खासियत आहे. देवाची खासियत आहे. आयुष्यात वाढलेल्या तापमानात देव एंट्री करतो. Praise God. आमेन. God moves when people give up. लोक जेव्हा हार मानतात तेव्हा देव येतो, कार्य करतो. God steps in when the doctor says no more. डॉक्टर जेव्हा म्हणतात की आता काही खरं नाही तेव्हा देव म्हणतो मी आहे ना. येतो देव मग. God steps in when your money is finished. पैसे तुझे संपले की मग देव येतो, म्हणतो मी आहे, मी तुला पुरून उरीन. तुझा पैसा भले संपला पण मी तुला पुरून उरीन. God steps in when tears won't stop. जेव्हा भीती थांबतच नाही किंवा अश्रू थांबतच नाही तेव्हा पण देव येईल. And God says, आणि म्हणतो मग देव now I can begin my work. आता ना मला तुझ्यात काम सुरू करता येईल. का तू असा अडकलायस ना की आता देवाशिवाय काही खरं नाही. Then God starts his operation. आणि मग देव त्याचं कार्य सुरू करतो. Praise God. देवाला धन्यवाद. In the very beginning, अगदी सुरुवातीला God made this world Devan- very perfect. देवाने हे जे जग आहे ना ते अगदी परिपूर्ण निर्माण केलं. There was no pain, वेदना नव्हत्या, no sorrow, दुःख नव्हतं, no death, मरण no नव्हतं, suffering. मृत्यू नाही, त्रास नाही, वेदना नाही. But Adam and Eve, आदाम आणि हवा मानवजातीतला पहिला पुरुष आणि our स्त्री, first parents, disobeyed God. आपले पहिले पालक त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. And that one sin आणि ते जे एक पाप त्या दोघांकडून झालं ना opened the door to pain and sickness and death. त्यामुळे वेदनेला, आजारांना आणि मृत्यूला दार उघडलं. Relationships started breaking. आणि नातं तुटायला लागलं. That is why म्हणून today the world feels very empty. आज जगाला असं रिकामं रिकामं वाटतं ते त्याचमुळे. The world's hearts, they are empty. आज जगातली हृदय रिकामी आहेत. They are lonely people, आज जगातली माणसं एकटी एकटी आहेत. unsafe around, असुरक्षित वाटतं त्यांना, broken तुटल्यासारखं वाटतं त्यांना, and full of trouble. आणि त्रासांनी भरलेलं जीवन असतं त्यांचं की माझं कोणी नाही, आता माझं कसं होणार, मला सगळ्यांनी सोडलं. That is why we go through fire, we go through waters. तेच ते म्हणणं की जे आपण मी जलातनं जातोय, मी पाण्यातनं जातोय, मी आगीतनं जातोय जे म्हटलंय ना ते हाच प्रकार. But God saw our pain. पण देवाने आपल्या वेदना पाहिल्या. He knew that sin has broken man. देवाला माहित होतं की पापानं माणसाला तोडलं. So God sent Jesus. तर देवाने येशूना पाठवलं. That Jesus who came on this earth 2000 years back. जे येशू 2000 वर्षांपूर्वी या जगात आले. His birth that we are going to celebrate on 24th and 25th. ज्या येशूंचा जन्मोत्सव आपण 24 आणि 25 डिसेंबरला साजरा करणार आहोत ते येशू आले. That Jesus came down. ते येशू खाली आले. He took our sins. येशूनी आपलं पाप घेतलं, He took our shame. आपली लज्जा घेतली, He took our punishment. आपली शिक्षा घेतली, He took our hell आपलं नरक घेतलं and died on the cross. आणि वधस्तंभावर मरण पावले. Paid it all. सगळ्याची किंमत येशूंनी भरली He made us debt free. आणि आपल्याला कर्ज मुक्त जीवन दिलं. He opened heaven's door for us. स्वर्गाचं दार आपल्यासाठी उघडलं. He built mansions for us in आपल्यासाठी heaven. महाल बांधले स्वर्गात त्याने. He rose from the grave. आणि तो मेल्यानंतर कबरेतून परत जिवंत झाला. He defeated death. त्याने मृत्यूला हरवलं. हालेलुया.
And though the storm is still there, आणि जरी वादळ अजूनही आहे, though the floods are still there, जरी पूर अजूनही आहे, though the fires are still there, आग अजूनही आहे, we are no longer alone to face it. पण आपण त्या सगळ्याला तोंड द्यायला एकटे नाही. Though the devil is there, जरी सैतान अजूनही आहे, yet we are not alone to face him. तरी त्या सगळ्याला आणि सैतानाला तोंड द्यायला आपण आता एकटे नाही, कारण की Because my Jesus lives. माझे येशू जिवंत आहेत. He walks with you in the fire. तुझ्या सोबत आगीत चालतात, He stands with you in the flood. तुझ्या सोबत पुरात उभे राहतात, He holds you in the storm. तुला वादळामध्ये पकडतात, धरतात, उचलतात, He leads you out of darkness. अंधारातनं तुला बाहेर काढतात, He gives you new life. तुला नवीन जीवन देतात. असे येशू आहेत ते. Once you accept Jesus, आणि एकदा का तुम्ही येशूना you स्वीकारलं, will never be alone. मग तुम्ही कधीही एकटे राहणार नाही. The whole world may leave you. मग संपूर्ण जग भले तुम्हाला सोडून गेलं, He cannot leave you. येशू तुला कधीही सोडणार नाही. मग ते गाणं येतं, कोई भी छोड़े मुझे, येशू कभी नहीं छोड़ेगा. Your breaking point is God's starting point. तुझा जो तो तुटायचा पॉइंट होता ना, तो देवाचा तुझ्यासाठी प्रारंभाचा पॉइंट आहे. तुला जिथे वाटलं की मी खलास, तिथं देव म्हणतो ही सुरुवात आहे. You say it is December. तू म्हणतो डिसेंबर आला, God says it is January. देव म्हणतो नाही, हा जानेवारी आहे, पहिला महिना. Praise God. तू म्हणतो डिसेंबर शेवटचा महिना खलास, देव म्हणतो नाही, जानेवारी पहिला महिना सुरुवात. You are not created to sink. तुला बुडायला निर्माण केलेलंच नाही, You are created to rise. तुला वर यायला, उत्कर्षाला यायला निर्माण केलंय. हे Praise एकदा God. कळलं ना की काही त्रास होत नाही. The same God who brought you out ज्या देवाने तुला बाहेर काढलं once upon a time एकेकाळी, can do it again. तो देव परत करेल, Can do it तो again. परत करू Can शकतो, do it again. परत करेल, परत करेल, परत करेल, परत करेल, करू शकतो, परत करेल, करू शकतो, परत करेल. जिसने पहले निकाला वो अभी भी निकालेगा. Praise God. जिसने पहले संभाला वो अभी भी संभालेगा. Your past failure cannot block your future favor. तुझं भूतकाळातलं अपयश तुझ्या भविष्यातल्या यशाला त्रास नाही देऊ शकत, ब्लॉक नाही करू शकत. जे झालं ते झालं. The pressure is proof that purpose is near. दबाव आणि प्रेशर एक पुरावा आहे. कशाचा? की संकल्प जवळ आलाय. And when जीवनाचा. Jesus is with you, आणि येशू जेव्हा तुझ्या सोबत असतात ना, you may bend, but you will never break. कदाचित तू थोडा असा वागशील पण तुटणार नाही. हा, असा हा तू कदाचित थोडा वागशील पण तुटणार नाही. Without Jesus, you will bend and break also. पण येशूशिवाय काय सांगत नाही. येशूशिवाय तू वागशील कदाचित तुटशील पण. But with Jesus, पण येशू जर असतील ना, sometimes you will bend कधी कधी तू झुकशील थोडा. and you will say, I'm falling, I'm falling. आणि अरे पडले 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 पडले. And Jesus says, No, you're not falling. येशू म्हणणार नाही पडले You are नाही in पडले my नाही hands. पडले, तू माझ्या हातात आहेस, तू माझ्या हातात आहेस, मी तुला झेलतोय, तुझा कॅच माझ्याच हातात येणार आहे. Oh, but it is being delayed. नाही पण उशीर झाला. But delay is not denial with अरे God. पण उशीर झाला म्हणजे त्याने नकार दिला असं नाही ना. God is still working. देव अजूनही काम करतोय, Give him some time. त्याला थोडा वेळ तर दे. Good things take time to come. चांगल्या गोष्टी यायलाही थोडा वेळ लागतो ना. त्रासात पडायला जेवढा वेळ लागला, त्यामुळे थोडा तर जास्त वेळ देवाला सुटका द्यायला द्या. Bible says in 2 Corinthians 4, 8 and 9, 2 करीन 4 अध्याय 8 आणि 9 वचन. we have troubles all around us, आमच्या चारी बाजूने त्रास आहेत, but we are not crushed. पण आम्ही चुरडलो नाही. We feel confused, आम्हाला असं होतं की आम्ही गोंधळलो, but we do not give up. पण आम्ही हार नाही मानत. We are knocked down, आम्हाला मारण्यात आलेलं आहे, but yet we are not destroyed. फटके बसले, पण अजून संपलो नाही, नाश नाही झाला. You may fall, तसं तुम्ही पडाल, but you will not be finished. पण संपणार नाही. पडाल कदाचित, पण असे नाही मरत. Jesus said येशू म्हणाले in John 16, verse 33, योहान 16 त्यातलं 33 वचन, in this world you will have trouble, या जगात तुम्हाला त्रास होणारच आहे, but take courage. पण धीराने राहा, I have already won. या जगावर मी विजय ऑलरेडी घेतलाय. येशू म्हणाले. Praise God. देवाला धन्यवाद. So trouble is real, तर त्रास खरे आहेत, but defeat is not your future. पण पराजय तुझं भविष्य नाहीये. तुझे त्रास खरे आहेत आम्हालाही माहिती आहे, पण पराजय तुझं भविष्य नाहीये. God Amen. says in Psalm 91, verses 14 and 15, स्तोत्र संहिता 91, 14 आणि 15 मध्ये देव म्हणतो, because you trust me, तू माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणून I will rescue you. मी तुला वाचवीन. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून फक्त म्हणून
मी तुला वाचवीन. When you call on me, जेव्हा तुम्हाला हाक मारशील I will answer. मी तुला उत्तर देईन. I will be with you in your मी trouble. तुझ्या सोबत राहीन तुझ्या त्रासात. Yes, read in the Bible, it वाचा, is given. तुम्ही बायबल वाचा बेटा. उघडा स्तोत्र 91 वाचा 14-15. And God personally shows up when you cry out. आणि देव पर्सनली स्वतः येतो बरं का. जेव्हा तुम्ही रडून त्याचा दावा करता तेव्हा कोणी असिस्टंट पाठवत नाही, तो स्वतः येतो. You don't need power today. आज आपल्याला सामर्थ्याची गरजच नाही. You need more trust in God आज today. आपल्याला देवावरचा जास्त विश्वास गरजेचा आहे. And God specializes in hopeless situations. आणि निराश परिस्थितींमध्ये कार्य करायची माझ्या देवाची खासियत आहे. With God, you are stronger than the storms. देवासोबत तू अनेक वादळांपेक्षा फार बलवान आहेस. The battle may be loud, युद्ध फार जोरात आलं असेल, but my God's voice is louder. नेव्हर माइंड, माझ्या देवाचा आवाज त्याहूनही जोरात आहे. And what looks like the end for you आणि तुला जो अंत वाटतोय is only a little bend in the road of your life. तुझ्या आयुष्याच्या रस्त्यात केवळ एक छोटस ते वळण आहे. Amen. तुला वाटलं अंत आहे, आयुष्याच्या रस्त्यात एक छोटस एक वळण आहे, एक तळ आहे. And all your crying before God, आणि तू देवासमोर जे काही रडतो it's never a waste. ते कधी वाया जात नाही बेटा. एक एक अश्रू मोजलाय त्यांनी, एक एक अश्रू तो वाया Crying नाही जात. before the world is a waste. हा, जगासमोर रडून काही नाही मिळणार. जगासमोर रडणं एकदम वाया जातं. But crying before God पण देवासमोर रडलो ना is never a waste. ते कधी नाही वाया जात. Because your tears today are watering tomorrow's testimony. कारण तुझे आजचे अश्रू तुझ्या उद्याच्या साक्षीला पाणी घालतात. तुझ्या उद्याच्या साक्षीला पाणी घालतायत तुझे आजचे अश्रू. So don't measure your future by your current pain. तर तुझ्या भविष्याला तुझ्या सध्याच्या वेदनांना बघून मोजू मापू नको की मला नाही वाटत या सगळ्या त्रासांना बघून माझं काही भलं होणार आहे असं म्हणू नको. Praise God. त्यानं मापू नको तुझं भविष्य. And God never starts what He doesn't plan to finish. आणि देवबाप अशा कुठल्याही गोष्टीला सुरुवात देत नाही की जे तो स्वतः संपवणार नसेल. If He has started a new work in you, देवाने जर तुझ्यात नवीन कार्य सुरू केलंय, God will give it a completion देव त्याला पूर्णता देणार. in His time. त्याच्या वेळी त्याने जो आधी केलाय तोच अंत करणार. Bible says in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a woman who suffered for 12 years एक स्त्री होती तिला 12 वर्ष त्रास होता, with bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार. She was in pain, तिला वेदना होत्या, in sickness, आजार, shame, लज्जा, rejection. अपमान, नाकारणं. She was bleeding constantly. सारखा रक्तस्राव, सारखं अंगावरनं रक्त जात आहे. Doctors tried to help her. त्या काळातल्या डॉक्टरांनी तिला मदत करायचा प्रयत्न केला She spent all her money, आणि तिने सगळा पैसाही त्यावर संपूर्ण but she खर्चून got टाकला. worse. पण तिची तब्येत अजून खालावली. Her strength was gone. तिची ताकद गेली, Her hope was gone. आशा गेली. Finally, her money was gone. सरते शेवटी पैसाही गेला, पैसाही संपला, बाईत काहीच उरलं नाही. Her relationship was gone. आणि नाती पण संपली हो सगळी याच्यात. She was in deep waters. आणि मग ती खोल पाण्यात अडकली. And the worst part, सगळ्यात वाईट भाग, because of her illness, तिच्या या आजारामुळे the society called her unclean. समाजाने तिला अशुद्ध असं नाव दिलं. People avoided her. लोकांनी तिला टाळलं की आमच्या जवळ येऊ नको हं, तुला रक्तस्राव आहे. And she lived all alone, all आणि her ती life. एकटी बिचारी एकटी राहिली, एकटी एकटी एकटी. That is flood of sickness. याला म्हणतात आजारांचा पूर. That is flood of shame. याला म्हणतात अपमानाचा आणि लज्जेचा पूर. Loneliness. याला म्हणतात एकटेपणाचा पूर. But one day she heard मग एके दिवशी तिने ऐकलं that Jesus is coming to town. की म्हणे येशू गावात येत आहेत. Something rose up inside her. आतून तिला काहीतरी असं वाटायला लागलं, And she said in her heart, जाणवायला लागलं. तर आपल्या हृदयात बाई बोलली, if I can just touch His clothes, जर फक्त जाऊन त्यांच्या जग्याला मी स्पर्श केला I will be मी healed. बरी होईन, मी बरी होईन. She didn't shout. ती ओरडली नाही, She didn't announce herself. काय अनाउन्समेंट केल्या नाहीत, घोषणा केल्या नाहीत. She didn't have strength to make great prayers. ताकदच नव्हती ना त्या बाईमध्ये की काही मोठ्या मोठ्या जोर जोराच्या प्रार्थना करेन. कारण की 12 वर्ष रोज रक्तस्राव, इथं 8 दिवसात एखादी स्त्री किंवा मुलगी खलास होते. If your belief is stronger than your long prayers, God will answer. लांब लचक प्रार्थनांपेक्षा तुझा विश्वास मोठा असेल ना, देव एनिवे उत्तर देईलच. लांब लचक प्रार्थना केली म्हणून उत्तर येतं असं काही नाही, पण विश्वास असला की उत्तर मिळतं. The crowd was thick. गर्दी खूप, People were pushing. खूप गर्दी लोकांची. People were rushing. येशूंच्या सभोवताली लोकांची गर्दी खूप, लोक ढकलतायत. You can imagine a weak body, how it can push. आणि मग कल्पना करा, लोकांची ढकलाढकल सुरू आहे आणि हिचं अशक्त शरीर घेऊन ती आली, ती काय कोणाला ढकलणार. Tired legs, दमलेले पाय, bleeding still. रक्तस्राव सारखा होतोय. She was in deep waters, म्हणजे खूप मोठ्या पाण्यात but अडकली. she kept moving. पण पुढे गेली, पुढे गेली, पुढे गेली. She reached out with trembling hands. आणि थर 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 असे जे हात थरथरत होते,
अशा हाताने गेली पोचली and she touched the hem of the garment of आणि Jesus. जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला शेवटी हात लावला. And Bible says, बायबल म्हणते immediately her bleeding stopped. लगेच तिचा रक्तस्राव The थांबला. bleeding of 12 years stopped. 12 वर्षाचा रक्तस्राव जागच्या जागी ऑन द स्पॉट लगेच थांबला. Ended in 1 second. एका सेकंदात तो थांबला. The flood dried up. तो पूर वाळला. The sickness left. तो आजार गेला. The pain broke. वेदना तुटल्या And Jesus stopped walking. आणि येशू थांबले. He said, who touched me? येशूंनी प्रश्न केला सगळ्यांना की मला कोणी स्पर्श केला. She fell before him shaking. मग ती थरथरत येशूंच्या पायी पडली She told him the whole truth. आणि येशूंना सर्व सत्य तिने सांगितलं. Jesus didn't shame her. येशूंनी तिला चार चौघात अपमानित केलं नाही अजून. Why did you touch की me? का मला हात लावला. No. नाही. Jesus didn't reject her. येशूंनी तिला नाकारलं नाही की कोण तू कुठची तू. Jesus just smiled and said, येशू तिला हसून म्हणाले daughter, मुली your faith has made you well. तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण बरं Go केलंय. in peace. शांतीनं जा. You are healed. तुला बरं झालंय. The fire and the waters did not destroy this lady. आगीनं आणि पाणीनं या बाईचा नाश केला नाही करू शकले नाहीत. For the only one reason, because she turned to Jesus. एकमेव कारण त्याच्या मागचं काय. बाई येशूंकडे वळली की अब येशू के पास जाने दो. So you may be in deep waters, तसं तुम्ही खोल पाण्यात अडकलेले in असाल. sickness, आजारात असाल. in deep financial trouble, आर्थिक समस्या भरपूर असतील. deep depression, फार नैराश्य आणि डिप्रेशन आलं असेल. deep family crisis. आणि पारिवारिक संघर्ष फार असतील की फॅमिली में कुछ ठीक हो रही नहीं. You may feel weak, तुम्हाला अशक्त वाटत असेल. ashamed, लाज वाटत असेल. alone, एकटं वाटत असेल. tired of praying. दमलेले असाल प्रार्थना कर करून. But Jesus is with you. पण येशू तुझ्या सोबत आहेत. The same Jesus तेच येशू who stopped her flood, ज्या येशूंनी तिच्या रक्तस्रावाचा पूर थांबवला. he has come here tonight. आज रात्री ते येशू इथे आले. After 2000 years, he is stepping once again here. 2000 वर्षांनंतर आज येशू इथे प्रवेश करतायत. Your sickness is not stronger than the name of Jesus. तुझा आजार येशूंच्या नावापेक्षा मोठा नाही बरं का, भले तो कुठलाही असो. Your crisis is not louder than Jesus. तुझे संघर्ष येशूंपेक्षा मोठे नाहीयेत, ते काही असो. Your fire cannot burn you. तुझी आग तुला जळून राख करू शकत When नाही. Jesus opens his wings, येशू जेव्हा त्याचे पंख उघडतात he will cover his chicks. तेव्हा येशू आपल्या पिल्लांना झाकतात. येशूंनी आपले पंख असे उघडले की येशू आपल्या पिल्लांना त्या पंखांखाली झाकतात. And you cannot drown when Jesus is holding you. आणि येशू तुला धरतायत ना, मग तू बुडू शकतच नाही. If 12 years of pain ended in one moment, जर 12 वर्षाची त्या बाईची वेदना एका क्षणात संपली, all because she had faith, एकच कारण की तिचा येशूंवर विश्वास. what medicine could not fix, औषध घेऊन जे होऊ नाही शकलं, faith touched and changed her destiny. विश्वासाने एक स्पर्श करून तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. She had no strength left, ताकदच नव्हती त्या बाईमध्ये ऍक्च्युली, but पण she had faith left. विश्वास होता. ताकद संपली पण विश्वास होता. When hope is almost dead, आशा जेव्हा जवळजवळ मरते, one touch of Jesus is enough for you. येशूचा एक स्पर्श तुला वास असतो. तेवढा मात्र जरूर कराल. She didn't shout, ती ओरडली नाही, but she believed. पण विश्वास ठेवला. She didn't have a big prayer. काही मोठी लांबलचक प्रेयर झाडली नाही. She had simple faith. साधा विश्वास, मोठी लांबलचक प्रेयर नाही. Weak body, strong faith. अशक्त शरीर, बलवान विश्वास. The crowd was thick, लोकांची गर्दी खूप, but faith made the way through thickness. पण बाईच्या विश्वासाने गर्दीतून वाट काढली. बाईनी नाही, बाईच्या विश्वासाने गर्दीतून वाट काढली. Your faith is going to see you through. तुझा विश्वास तुझी नैया पार लावेल. Your faith will heal you. तुझा विश्वास तुला बरं करेल. Your faith will bless you. तुझा विश्वास तुला आशीर्वाद देईल. That flood of sickness stopped at the feet of Jesus. तो आजारांचा पूर येशूंच्या पायाशी थांबला. 12 years of suffering could not resist 1 second of God's power. 12 वर्षाचा त्रास देवाच्या सामर्थ्यासमोर एक सेकंद टिकू नाही शकला. 12 वर्षाचा त्रास बेटा. Sickness cannot stand before Jesus. आजार नाही येशूंसमोर टिकून राहत. People avoided her, but Jesus accepted her. लोकांनी तिला टाळलं, पण येशूंनी तिला स्वीकारलं. People didn't allow her to touch them, but लोकांनी- Jesus allowed her to touch him. लोकांनी तिला झिडकारलं, आम्हाला हात लावू नको म्हणाले, पण येशूंनी तिला परवानगी दिली की ये मला स्पर्श कर. Society called her unclean, समाजाने तिला अशुद्ध नाव दिलं, but Jesus called her my daughter. येशूंनी तिला माझ्या मुली असं नाव दिलं. माझ्या मुली. वाह, माझ्या मुली. किती बरं वाटतं ना. Shame pushed her down, लज्जेनं तिला खाली टाकली, but faith pulled her up. विश्वासाने तिला वर काढली. Your faith will pull you up. तुझा विश्वास तुला वर आणेल.
वर खेचेल, पुल यू अप, वर खेचेल. She touched Jesus in secret. तिनं ना गुप्तपणे येशूंना जाऊन स्पर्श केला. But Jesus healed her publicly. येशूंनी तिला लोक जमावासमोर आरोग्य दिलं. तिने गुप्तपणे स्पर्श केला, बोभाटा न करता. Maybe पण right now, येशूंनी सगळ्यांसमोर तिला दिलं. right now in secret you're talking to God. कदाचित आता गुप्तपणे तू येशूंशी बोलत असशील मनातल्या मनात. God will give you a public testimony. तुझं तुला माहिती, पण देव तुला सगळ्यांसमोर साक्ष देईल. सगळ्यांसमोर. Your last step in weakness can become your first step into victory. अशक्तपणातलं तुझं शेवटचं पाऊल विजयाकडचं पहिलं पाऊल बनू शकतं. Praise God. देवाला धन्यवाद. There was a man who was seriously committed to gutka एक माणूस होता, एक पुरुष होता, त्याला गुटखा खायचं व्यसन फार. and pan masala. पान मसाला आणि गुटखा. It was not a part-time, आणि पार्ट टाइम नाही, not occasionally, कधीतरी प्रसंगी गुटखा आणि पान मसाला खाल्ला असं नाही. but this was a full-time ministry for फुल him. टाइम मिनिस्ट्री, पूर्ण Full-time वेळ, calling. पूर्ण वेळ सेवा. त्या माणसाचं फुल टाइम कॉलिंग, त्या माणसाचं पूर्ण वेळ पाचारण. काय? गुटखा खा आणि पान मसाला खा. Morning gutka, सकाळी गुटखा, afternoon gutka, दुपारी गुटखा, even evening संध्याकाळी gutka and pan masala. गुटखा आणि पान मसाला. And after chewing, he said he would spit everywhere. आणि खाल्ल्यानंतर तो म्हणतो मी सगळीकडे थुंकायचो. Road was red, रस्ते लाल, walls were red, भिंती लाल, corner was red. काने कोपरे लाल. इथे थुंकू नये, जिथं लिहिलंय त्या लिहिलेल्यावर लाल. Public place red. पब्लिक जागा लाल. You know how it looks. कसं दिसतं? It was like he Huh? was painting the city कसं red दिसतं? for free. काय ते शहर तुला फुकट लाल रंगवायला बोलवलंय का? आमच्यासारखं रंगवलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. याला काय फुकट बोलवलं होतं का रंगवायला? Painting the city red free, no salary. अख्खं शहर तो लाल रंगवतोय, बिन पगारी, फुल अधिकारी. No contract, कॉन्ट्रॅक्ट नाही, काय नाही, just dedication. बस एक समर्पण. त्या कंपनीला ह्यानीच मोठी केली. ऍक्च्युली ती कंपनी याच्या नावावर बाय नाव व्हायला हवी होती, कारण सगळा गुटखा आणि पान मसाला ह्यानीच खाल्लाय. And recently I saw a post on Facebook आता फेसबुकवर मी एक पोस्ट पाहिली. that now even in London, आता म्हणे लंडन मध्ये सुद्धा the streets are red with gutka and pan रस्ते stains. रस्ते लाल लाल दिसतात. गुटखा खाऊन थुंकलेल्यांमुळे, पान खाऊन जे थुंकतात त्यांच्यामुळे लंडनला सुद्धा पसरलंय हे. And the government is struggling to clean it. आणि लंडनचं सरकार संघर्ष करतंय ते साफ करा. आपलेवाले सगळीकडे आहेत ना. We are famous internationally. आपण सगळीकडे फेमस आहे, इंटरनॅशनली आपण प्रसिद्ध आहे. कशाला? तर म्हणे थुंकायला. वा वा. You know, like a lion marks its territory. जसं सिंह आपली जी हद्द आहे त्या हद्दीवरती खुणा करतो, He was leaving his identity everywhere. सगळीकडे ओळख सोडून जातो. ये एरिया मेरा आहे. But this is not power, this is bondage. अरे हे सामर्थ्य नाही, ही सत्ता नाही, हे बंधन आहे. This is not blessing, it's a cursing. हा आशीर्वाद नाही, हा शाप आहे. And one day, आणि एके दिवशी he noticed swelling inside his mouth. त्या माणसाच्या लक्षात आलं की त्याच्या तोंडाच्या आत सूज आली, Pain started. दुखायला लागलं. Eating became difficult. आणि मग ते खाणं त्याला होईना, गुटखा आणि पान मसाला. Talking became hurtful. अवघड जायला लागलं, बोलायलाही त्रास व्हायला लागला. And he went to the doctor. आणि मग तो शेवटी डॉक्टरांकडे गेला. The doctor checked up and said, डॉक्टरांनी त्याला तपासलं. डॉक्टर त्याला म्हणाले mouth cancer. तोंडाचा कॅन्सर झालाय तुम्हाला. Now the joke was over. आता विनोद संपला. Medicine came, आता औषध आली, treatment came, आता उपचार आले, but money went. पण पैसा गेला ना. And the problem stayed. आणि समस्या तर राहिली, पैसाही संपला, पण समस्या पण गेली नाही. समस्या अजून पण आहे. The addiction that once gave him pleasure ज्या व्यसनाने एकेकाळी त्याला सौख्य दिलं, now brought fire and fear. आता त्यातनं आग आणि भीती आली. Someone brought him to our church. कोणी भल्या माणसाने त्याला आपल्या चर्चला आणलं, He came- त्याला आपल्या चर्चला आणलं. He came scared, तो घाबरतच आला, came tired and desperate. असा दमलेला, व्याकुळ झालेला. And in the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत when I was praying, जेव्हा मी प्रार्थना करत होतो, Jesus did 2 miracles. येशूंनी 2 चमत्कार केले. One package deal, 2 miracles. एक पॅकेज डील, त्याच्यात 2 चमत्कार. Jesus healed his cancer येशूंनी त्याचा कॅन्सर बरा केला and Jesus broke the addiction. आणि येशूंनी त्याचं व्यसन पण काढून टाकलं. And that's what I call full salvation. त्याला मी म्हणतो संपूर्ण तारण. संपूर्ण तारण. Because he was saved also. कारण त्याचं तारणही झालं, आजारही गेला, व्यसनही गेलं, Body was healed, शरीर बरं झालं, habit was gone, वाईट व्यसन गेलं,
he got आणि salvation. त्याला तारण पण मिळालं, मोक्षही मिळाला. And today he stands आज तो माणूस उभा आहे and says with a big smile, आणि अगदी असं मोठं हास्य तोंडावर ठेवून म्हणतो, he told me मला म्हणाला, in a joking way, म्हणजे असा विनोद करून मला म्हणाला, Pastor, I used to paint the city red with gutka and pan masala. पास्टर मी एकेकाळी गुटखा आणि पान मसाला खाऊन अख्खं शहर लाल रंगवलंय. Now I don't paint the city anymore आता नाही मी शहर रंगवत, because Jesus' precious red blood has already washed me clean. काय म्हणे येशूंच्या लाल रक्ताने मला स्वच्छ धुवून काढलंय. येशूंच्या रक्तात माझी आंघोळ झालेली आहे. He said, earlier I had no control over my mouth, म्हणे अगोदर ना, पूर्वी ना, माझ्या जिभेवर माझ्या मुखावर माझं काही नियंत्रण ताबा नव्हता. but now my mouth is under Jesus' management. आता माझं हे जे आहे ना, हे जे तोंड माझ्या येशूंच्या मॅनेजमेंट खाली आलेलं आहे. See, आता माझं हे तोंड येशू सांभाळतात. he said before I could never say no to gutka. आणि म्हणे अगोदर मी कधीच गुटखा खायला मनाई करू शकलो नाही. गुटखा म्हटलं की मी घेणार आणि खाणारच. But now I can say no without shaking. आता मी अजिबात न हादरता नाही म्हणतो की मी ते खात नाही. Praise God. देवाला धन्यवाद. See, बघा, addiction always laughs at you व्यसन नेहमी तुला बघून हसतं. until Jesus laughs last. येशू मात्र शेवटचं हसतात मग येऊन त्या व्यसनासमोर. Praise God. देवाला धन्यवाद. What you couldn't quit for years, वर्षोनवर्ष तुला जे सोडता आलं नाही, Jesus can break that addiction in a moment. एका क्षणात येशू ते व्यसन घालवतील. एका क्षणात. या माणसाच्या जीवनात झालेलं आहे ते. धन्यवाद येशू. That cancer did not hear the doctor's voice, त्या कॅन्सरने, त्या माणसाच्या तोंडात झालेल्या कॅन्सरने डॉक्टरांचं ऐकलं नाही, but that cancer heard the voice of Jesus. पण त्या कॅन्सरने येशूंचा आवाज ऐकला. डॉक्टरांचं ऐकलं नाही त्या कॅन्सरनी. डॉक्टर म्हणते हे औषध खा, ते औषध खा, ही गोळी खा, ती गोळी खा, किमो कर, हे कर, Cancer said, I'm not afraid. कॅन्सर म्हणाला मी नाही घाबरत, काही पण करा, But- काही कुठली पण थेरपी करा. When that cancer stood before Jesus, पण तो कॅन्सर जेव्हा येशूंसमोर उभा राहिला, he took off. गेलाच. म्हणाला आता जायची वेळ आली आणि कॅन्सर गेला. You don't need willpower. तुम्हाला विल पॉवर, स्वेच्छेची गरज You नाहीये. need God power. स्वेच्छा सामर्थ्याची गरज नाही, तुम्हाला देव सामर्थ्याची गरज आहे. And because Jesus lives, आणि येशू जिवंत आहेत म्हणून your situation can change. तुझी परिस्थिती बदलू शकते. Tonight it can change. आज रात्री तुझी परिस्थिती बदलू Are शकते. you ready for it? तयार आहात का तुम्ही यासाठी? Praise God. हालेलुया. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. No power can stand before Jesus. एकही सामर्थ्य येशूंसमोर उभं राहू शकत नाही. Things have to change. गोष्टी बदलायलाच हव्यात. When Jesus has the entry, येशूंना जेव्हा प्रवेश मिळतो, your mess has to exit. त्याला तुझी बर्बादी गेलीच पाहिजे. Tonight is a great night. आजची रात्र महान रात्र आहे. This season is a great season. हा सीझनच फार महान आहे. December season is a wonderful season डिसेंबरचा सीझन, डिसेंबरचा ऋतू आणि महिना फार सुंदर. because this month shows का हा महिना आपल्याला दाखवतो the whole world संपूर्ण जगाला. that God so loved the world. हा महिना संपूर्ण जगाला दाखवतो की देवाने जगावर किती प्रीती केली. See, John 3:16 is written for Christmas. योहान 3:16 ख्रिसमस साठी लिहिलं आहे. One of the reason for John 3:16 is it is Christmas time. योहान 3:16 नाताळ समयासाठी लिहिलेलं आहे. December shows you that God loves you डिसेंबर महिना तुला दाखवतो की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. because December is the last month of the year. कारण डिसेंबर वर्षाचा शेवटचा महिना आहे. You are fed up of everything. तुम्ही सगळ्याला वर्षाच्या अखेरीच्या महिन्यापर्यंत कंटाळलेले Your असता, end is come, कारण तुमचा अंत आलेला असतो. and in that end त्या अंतात Jesus comes as the light of the येशू world. प्रकाश बनून येतात. आमेन. Before the cross he is born. वधस्तंभा अगोदर येशूंचा जन्म झाला. That shows त्यावरून दिसतं he has a plan before your mess. तुझ्या बर्बादी अगोदर येशूंची योजना होती. Praise God. हालेलुया. So don't worry. म्हणून काळजी करू नका. Tonight is a great night. आजची रात्र महान आहे. Whatever trouble you are going through, जो काही त्रास ज्यातनं तुम्ही जाताय, God has the power. देवाकडे सामर्थ्य आहे.
Just call on to his बस holy name. त्याच्या पवित्र नावाचा धावा करा. Forget what the world will say. जग काय म्हणतात ते What विसरा. people will say. लोक काय What म्हणतात ते family विसरा. will say. परिवार काय म्हणेल विसरा. It is your connection with God. तुझा देवाशी संपर्क महत्वाचा आहे. If you are interested in your life, जर तुला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट असेल then call on God. तर देवाचा धावा कर बेटा. Call on Jesus. येशूंचा धावा कर. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. मग एक हात वर कराल, One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे त्रास आहे तिथे ठेवाल And call on to his holy आणि name. सर्वांनी त्याच्या पवित्र नावाचा धावा करा And see the change that takes आणि place. पहा जो बदल तुमच्या जीवनात येईल. God will remove you out of all mess. देव तुम्हाला सर्व बर्बादीतून He will बाहेर touch काढेल. you. देव तुम्हाला स्पर्श He will करेल. heal तो you. तुम्हाला आरोग्य He देईल. will drive out the demon from your life. तो सैतानाला तुझ्या जीवनातून हकलून लावेल. Even right now, आता या वेळेला as सुद्धा you're talking to Jesus, जसं तुम्ही येशूशी बोलताय, He's already touching you. येशू तुला स्पर्श करताय His ऑलरेडी. power is already येशूचं upon you. सामर्थ्य ऑलरेडी तुझ्यावर आलेलं He's आहे. already healing you. येशू ऑलरेडी तुला बरं करतायत. Raise one hand now. एक हात One असा- hand. एक हात असा And वर one करा hand placed on the afflicted part आणि of your दुसरा being. हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे तिथे ठेवा And just call on to his holy आणि name. सर्वांनी त्याच्या पवित्र नावाचा धावा करा. Pray after me. माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलाय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me मला clean. स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. I don't know where to turn मला to. माहित नाही कुठे I वळायचं. don't know what to do. मला माहित नाही काय करायचं. I'm struggling, Lord. मी संघर्ष करत आहे I'm प्रभू. struggling, Lord. माझा संघर्ष सुरू आहे. I'm going through the waters. मी पाण्यातून जात I'm आहे. going through the मी fire. आगीतून जात आहे. I need you. मला तुझी गरज If you आहे. don't help me, जर तुम्हाला मदत केली I नाही will drown. तर मी बुडणार आहे. If you don't help me, जर तुम्हाला मदत केली I'll नाही be burnt. मी जळणार आहे. Lord Jesus, प्रभू येशू please forgive me कृपया मला क्षमा of कर. all my sins. माझ्या सर्व पापांची Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Come, Lord. ये प्रभू. Come, Lord. ये प्रभू. Come in my heart. माझ्या हृदयात ये. I receive you मी तुला स्वीकारत as आहे my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. See, Jesus is coming. बघा येशू येत He आहे. is coming. येशू येत आहेत. I believe you're talking to माझा him. विश्वास आहे तुम्ही येशूंशी I बोलताय. believe you're talking to माझा him. विश्वास आहे तुम्ही येशूंशी बोलताय. I believe you're connected to माझा him विश्वास आहे तुम्ही येशूंशी संपर्क because साधताय. he is touching you now. कारण येशू तुला आता स्पर्श He करताय. is rewarding you now. येशू तुला आता प्रतिफल देत He आहे. is healing you now. येशू तुला आता आरोग्य देत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. That sickness is going. तो आजार जात आहे. That disease is going. ती रोगराई जात That आहे. pain is going. त्या वेदना जात आहे. All over it is happening. सगळीकडे घडत आहे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. That heart trouble. तो हृदयाचा आजार. Those who are going through that heart trouble. ज्या लोकांना हृदयाचा आजार आहे Jesus touch them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' येशूच्या name. नावावर फरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावावर फरे व्हा. Piles problem. मूळ व्याधाचा आजार. People suffering with piles ज्या problem. लोकांना मूळ व्याध झालाय Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. People suffering with ulcers. ज्या लोकांना अल्सर झालाय Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. People suffering with ज्या tumor. लोकांना ट्यूमर झालाय Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Let the tumor vanish ते in ट्यूमर Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ Be दे. gone in Jesus' name. येशूच्या नावात ते निघून Be जाऊ gone in दे. Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ. See, it's happening. बघा घडतंय. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. Many are touched tonight. अनेक लोकांना स्पर्श होत आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. People having headaches, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, migraine problems. मायग्रेनचा आजार Lord आहे, Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. Problem in the lungs. फुफ्फुसांमध्ये असलेला आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे Let those stones be crushed in Jesus' name. त्या खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Come on, talk to चला Jesus. सर्वांनी येशूंशी बोला. If you want redemption, talk to जर Jesus. तुम्हाला उद्धार हवा असेल तर येशूंशी बोला. If you want healing, talk to Jesus. तुम्हाला आरोग्य हवं असेल तर येशूंशी बोला. If you want deliverance, talk to Jesus. सुटका हवी असेल तर येशूंशी बोला. He will deliver you. येशू तुम्हाला सुटका He देतील. is the answer for all your questions. येशू तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरे व्हा. Try him, test him. येशूंचा प्रयत्न करून पहा, त्यांना पारखून पहा.
If it doesn't work, then forget him. आणि नाही काम झालं ते येशूंना विसरून जा. But I know he will help पण you. मला माहित आहे येशू तुला मदत करणार Thank you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Touch them all. सर्वांना स्पर्श कर. Touch them all. सर्वांना स्पर्श कर. Come on, call, call, चला call. सगळ्यांनी त्याचा दावा करा करा आणि करा. Mouth cancer. तोंडाचा कॅन्सर Be healed in Jesus' name. येशूच्या नावावर भरावू दे. Body cancer, be healed in Jesus' name. शरीरातला कुठलाही कॅन्सर येशूच्या नावावर भरावू दे. Tuberculosis, be healed in Jesus' क्षयरोग name. येशूच्या नावात भरावू दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in Jesus' name उठा येशूच्या नावात and start walking. आणि चालायला लागा. Those who cannot lift up holy hands, ज्यांना हात वर करता येत नाही Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Heal their hands in त्यांच्या Jesus' हातांना name. येशूच्या नावात आरोग्य दे. Swelling in the body, अंगावर आलेली सूज be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरी होऊ दे. Thyroid problem, थायरॉइडचा आजार be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरा होऊ दे. Skin disease, त्वचा रोग be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Diabetes, मधुमेह be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you तुला मी आज्ञा in the करतो name of Jesus, येशूच्या नावात leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil leave in Jesus' सैताना name. सोड येशूच्या नावात. Devil leave in Jesus' name. सैताना सोड येशूच्या नावात. Every witchcraft power, चेटुकाणी करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave सोड येशूच्या in the नावात. name of Jesus. येशूच्या You नावात. have no place in this area. या जागेत तुला जागा नाही. You have no place in the people's heart. लोकांच्या हृदयात तुला जागा नाही. You cannot touch the people's तू lives. लोकांना स्पर्श करू शकत नाही. Be gone in Jesus' name. येशूच्या नावात निघून जा. See, the devil is leaving. बघा सैतान तुम्हाला सोडून चालला. Witchcraft power is leaving. चेटुकरणी तुम्हाला सोडून चालला. Demonic power is leaving. सैतानी शक्त्या तुम्हाला सोडून चालल्या. You also say it. तुम्ही पण म्हणा Say, devil leave me in मला Jesus' name. सैताना येशूच्या नावात मला सोड. Say, devil leave me in Jesus' सैताना name. सोड मला येशूच्या नावात. Say, witchcraft power leave me मला in Jesus' name. चेटुकरणी मला येशूच्या नावात सोड. Demonic power leave me in सैतानी Jesus' name. शक्त्या येशूच्या नावात मला सोड. Say, poverty leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूच्या नावात मला सोड. Say, curses leave me in Jesus' शाप name. येशूच्या नावात मला सोडून जाऊ Say, दे. fear leave me in Jesus' भीती name. येशूच्या नावात सोड. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say, Jesus, walk with me. म्हणा येशू माझ्या सोबत चाल. When I walk through the waters, walk with me. जेव्हा मी पाण्यातून जातो माझ्या सोबत चाल. When I walk through the fire, walk मी with me. आगीतून जातो तेव्हा माझ्या सोबत चाल. Save me, Lord. मला वाचव दे बाप्पा. Save me, Lord. मला धार दे बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever the people need, give it to them. प्रभू या लोकांना जी काही गरज आहे ती गरज त्यांची भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need houses, give them ज्यांना houses. घर हवेत त्यांना घर दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them. ज्यांना 2-3 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Those who want to go abroad, help them. ज्यांना फॉरेनला जायचंय त्यांना ती मदत कर. Remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक. Give them miraculous blessing. त्यांना चमत्कारिक आशीर्वाद दे. Reunite the broken families. तुटलेल्या परिवारांना एकत्र कर. All kinds of addictions, सगळ्या पद्धतीची व्यसन I break it in Jesus' name. येशूच्या नावात मी तोडत आहे. All kinds of addictions, सगळ्या पद्धतीची व्यसन leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Those couples who need a child, ज्या जोडप्यांना संतानाची गरज आहे bless them, Lord. प्रभू त्यांना आशीर्वाद दे. Those who are watching me जे online, मला ऑनलाईन पाहतायत bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू. As they are watching us live, जसं ते आम्हाला लाईव्ह बघतायत reach to them now त्यांच्यापर्यंत आता पोच and answer their आणि prayers त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. and give them a testimony त्यांना साक्ष दे that they may know की त्यांना कळावं that Jesus is Lord. येशू प्रभू आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली In Jesus' name I आणि pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. What a great time we had with Jesus. किती महान समय आपला गेला येशूच्या सहवासात. So don't worry now. आता कसली काळजी करू नका. Jesus is too powerful. येशू खूप सामर्थ्यवान आहे. No power can stand before him. एकही सामर्थ्य येशूंसमोर उभं राहू शकत नाही. He is the ultimate, येशू सरते शेवट एकच एकमेव the great and only one. एकच महान अति महान. Cling to him त्याला धरून राहा and you will always feel safe. नेहमी तुम्हाला सुरक्षित वाटेल. If God has